नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली ही प्रथम भाषा आणि गणित माध्यम मराठी या ठिकाणी एकूण 150 गुणांची ही प्रश्नपत्रिका कालच ही परीक्षा झालेली आहे। प्रथम भाषा या ठिकाणी 50 गुण आणि गणित विषयाचे 100 गुण, 50 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न असतो। या ठिकाणी बी सेटची प्रश्नपत्रिका आहे। सर्व सेट ए बी सी डी सारखेच असतात, फक्त त्यांचा क्रम बदललेला असतो। गणित थोडासा काठिण्यपातीचा विषय असतो, परंतु अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मी प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। 10 प्रश्न आपण यापूर्वीच आजच सकाळच्या व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.1% दराने सूट देण्याचे जाहीर केले। वस्तू खरेदीवर एकूण 4,290 रुपये सूट दिली। सूट मिळाली तर एकूण खरेदीची किंमत किती? या ठिकाणी 8.1/4 म्हणजे 100तला चौथा भाग आणि 8 पूर्ण आहे म्हणजे 8.25 रुपये। 8.25 रुपये 8.25 रुपये सवलत असताना, सूट असताना या ठिकाणी 100 रुपये खरेदीची किंमत असते, कारण शेकडा विक्री केंद्रात 8.1% दराने सूट देण्याचे जाहीर केले, म्हणजे 8.25 रुपये सूट दिली जाते, तेव्हा 100 रुपये खरेदी असते। तर एकूण 4,290 रुपये सूट दिली जाते, तेव्हा खरेदीची किंमत किती? 8.25 सुटीला 100 रुपये खरेदी, तर 4,200 रुपये सूट असताना खरेदी किती? म्हणजे या ठिकाणी 4,290 गुणिले 100 भागिले 8.25, याचा अर्थ 8.25 सुटीला 100 रुपये खरेदी, तर म्हणजे गुणिले, तर 4,290ला किती? या ठिकाणी 429 गुणिले, आता 8.25 पूर्ण या ठिकाणी 2 शून्य देतोय, दशांशचिन्ह काढून टाकलं त्या बदलाला, ओके। दशांशचिन्ह हे काढून टाकलं, इथून इथं नेलं, 2 दशांशचिन्ह सरकून इथं आलं, त्यामुळे 2 शून्य दिल्या, ओके। या ठिकाणी 25नं भाग जातो, 25 त्रिक 75, उरले 7, पुढं 75 झाले, 25 त्रिक 75, 25 एके 25, 25 आणि किती 42 17, 179 झाले, 25 सत्ते 2.25, उरले 4, इथं 40 झाले, 25 एके 25, उरले 15, 150 झाले, 25 एक्क 150, 1716 भागिले 33, या ठिकाणी 11 त्रिक 33, 17साठी 11 एके 11, उरले 6, 11 पाचा 55, 55 किती 61 6, 66 झाले, 11 सक्क 66, 156 भागिले 3, 3 एके 3, 3 पाची 15 आणि 3 दोन्ही 6, 52 गुणिले 100 आहे, म्हणजे 5,200 रुपये खरेदी असली पाहिजे। 5,200 रुपये 52 गुणिले 100, 5,200, सॉरी इथे एक शून्य राहिले, 4,290 ही सूटच आहे, आणि 2 दशांशचिन्ह सरकवलेत, इथं 0 आहे, इथं 0 येणार, इथं 0 येणार, 520 गुणिले 100 या ठिकाणी 52,000, ओके। एक शून्य राहिलेलं होतं, 1716, त्यावेळी 17,160, इथं 52 आलेलं होतं, हे शून्य, 520 गुणिले 100, अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3 आहे, ओके। पुढचा आहे, 80 किलोग्राम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे। मिश्रणात किती साखर वाढवली तर ते प्रमाण 1:2 होईल? या ठिकाणी 3:7 म्हणजे 3x साखर आणि 7x खवा, 3x साखर 7x खवा, एकूण 10x झाले, 10x म्हणजे 80, दोघे मिळून मिश्रण आहे ना, 10x बरोबर 80, त्यामुळे 0 0 गेले, x बरोबर 8, म्हणजे x ची किंमत आली
8/3 म्हणजे 8×3 = 24 किलोग्राम साखर आणि 8×7 = 56 म्हणजे 8/3 भाग साखर, 8/7 भाग खवा, 8×3 = 24, 8×7 = 56. 24 56 अशा पद्धतीनं. आता याच्यामध्ये 1 किलोग्राम या ठिकाणी काय मिसळावं लागेल म्हटलेलं आहे, किती साखर मिश्रणात किती साखर वाढवली ते तर प्रमाण 1:2 होईल. तर मिश्रणात साखर 1 किलोग्राम वाढवली म्हणजे 24मध्ये पण 1, 56मध्ये पण 1, तर या ठिकाणी ते प्रमाण 1:2 होते. ओके, तिरकस गुणाकार आपण करायचा. 24 × 48 अधिक 2 × 1 2 1 बरोबर 56 अधिक 1 1 56 अधिक 1 2 1 पाठीमागे 1 घ्यायचा, 2 1 मधनं 1 गेला 1, 48 पलीकडे गेले, 56 मधनं 48, 56 मधनं 48 गेले 8 उरले, म्हणजे 8 किलोग्राम साखर वाढवली पाहिजे. अचूक पर्याय नंबर 2. ओके, 8 किलोग्राम साखर वाढवली तर ते प्रमाण 1:2 होईल. 81 x² अधिक 169 y² ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडा म्हटलेला आहे. हे पर्याय दिलेले आहेत. आता हे पूर्ण वर्ग होण्यासाठी 81 x² पूर्ण वर्ग आहे, याचं वर्गमूळ 9x, 169 y² पूर्ण वर्ग आहेत, त्याचं वर्गमूळ 13y आणि मग यांचा गुणाकार आपण म्हणतो ना a अधिक b कंसाचा वर्ग a² अधिक 2ab अधिक b² म्हणजे 2ab मधलं पद आहे, म्हणजे याला पुन्हा 2 गुणलं पाहिजे. 9 9 × 18 18 × 13 9 × 18 × 13 18 × 54ला 4 हातचे आले 5 18 × 18 5 23 x भागिले y 234 x भागिले y आहे संदर्भ 234 x भागिले y. नंबर 3 अचूक पर्याय. हे पद या ठिकाणी मिळवले असता आपल्याला पूर्णवर्ग अशी मिळते. 2 अचूक पर्याय आहेत, मग वजा पण चालतंय, वजा 243 x/y. ओके, वजा आणि अधिक का, तर a वजा b कंसाचा वर्ग a² वजा 2ab अधिक b² आणि a अधिक b कंसाचा वर्ग a² अधिक 2ab अधिक b². हे पहिलं तिसरं पद तेच आहे, मध्ये एकदा वजा आणि एकदा अधिक. 2a म्हणजे abची दुप्पट, abची दुप्पट, 1 अधिक 1 वजा म्हणून आपण 2 उत्तरं स्वीकारलेली आहेत. ओके, पुढं 0 परिमाणांच्या रूपांतरणाची चुकीची जोडी निवडा. 0.75 किमी बरोबर या ठिकाणी 7500 डेसिमीटर हवं होतं, इथं 750 आहे, कारण 1 किलोमीटर म्हणजे 10,000 डेसिमीटर, त्यामुळे 0.75 किमी म्हणजे 7500 डेसिमीटर येते. हा पर्याय चूक आहे. नंतर दुसरा 2 हेक्टोमीटर 2 हेक्टोमीटर म्हणजे या ठिकाणी 2000 डेसिमीटर, कारण 1 हेक्टोमीटर म्हणजे 1000 डेसिमीटर, 2 हेक्टोमीटर म्हणजे 2000 डेसिमीटर. हा पर्याय बरोबर आहे. 900 डेसिमी बरोबर 90 मिलीमीटर, 90 मिलीमीटर. या ठिकाणी 900 हवं होतं, कारण 1 डेसिमीटर बरोबर 100 मिलीमीटर आहे. 9 डेसिमीटरचं 90, 900 हवं आहे. 1 डेसिमीटर म्हणजे 100 मिलीमीटर, 9 डेसिमीटर म्हणजे 900 मिलीमीटर हवं होतं, इथं 90 आहे. ही जोडी चुकीची आहे. आणि 500 डेकामीटर म्हणजे 50 हेक्टोमीटर बरोबर आहे या ठिकाणी, कारण 1 डेकामीटर बरोबर 1 डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर, 500 डेकामीटर म्हणजे 500/10 म्हणजे 50 हेक्टोमीटर बरोबर आहे. 2 आणि 4 हे अचूक जोडे आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एकसंपाती असतात, बरोबर आहे. विरुद्ध किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो, हेही बरोबर आहे. एक रेषा आणि त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते, हे विधान असत्य आहे.
कारण एक रेषा आणि त्या रेषेबाहेरील बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते. हे तर रेषेवरील म्हणलेलं आहे. तिसरं विधान आहे असत्य विधान आहे. एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषांचा छेदनबिंदू एक आणि एकच असतो. हेही बरोबर आहे. फक्त तिसरं विधान हे असत्य विधान आहे. ओके. पुढं आहे 3x वजा 7 छेद 2x वजा 3 बरोबर 12/7. तर x बरोबर प्रश्नचिन्ह. हे सोडवायचं या ठिकाणी. 3x वजा 6 भागिले 2x वजा 3 बरोबर 12/7. तिरकंच गुणाकार करायचा. 7 तिरक 21x वजा या ठिकाणी 7 चौकोन 42 वजा 42 बरोबर या ठिकाणी 12. अगोदर या ठिकाणी 12 आणि आतमध्ये 2x 2 गुणिले x 2x वजा 6. 2x वजा 6ला या ठिकाणी 12ने गुणायचं आहे. 21x वजा 42 बरोबर 12 दुनी 24x वजा 12 72. एक मोठ्याकडं लहान न्यायचं. या ठिकाणी 21x पलीकडे गेले. 24x मधून 21x गेले. 3x उरले बरोबर वजा 72 मागाले. 72 मधून 42 गेले. 2 2 गेले 0. 7 8 4 गेले 3. 30 x बरोबर 3 10 30. xची किंमत 10 आली. 3 10 30. ओके. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न आहे 16चा वर्ग गुणिले 6चा वर्ग गुणिले 36चा 1/2 छेद 4चा चौथा घात गुणिले 6च्या 12व्या घाताचं घनमूळ 6च्या 12च्या घाताचं घनमूळ. ओके. प्रश्नचिन्ह 2 अचूक पर्याय आहेत. या ठिकाणी 16चा वर्ग आहे. या ठिकाणी आपण 4चा वर्ग करूया. 4चा वर्ग म्हणजे 16 आणि त्याचा पुन्हा घात आहे गुणिले 6चा वर्ग तसे ठेवूया. हा 36चं वर्गमूळ आहे म्हणजे 6चा वर्ग 36 आणि त्याचा 1/2 छेदस्थानी 4चा वर्ग 4चा चौथा घात तसाच गुणिले 6च्या 12व्या घाताचं घनमूळ म्हणजे 6चा 12वा घात आणि त्याचं घनमूळ आहे 1/3. ओके. अशा पद्धतीनं म्हणजे 6चा घाताचा गुणाकार 4चा दुसरा आणि त्याचा दुसरा म्हणजे 4चा चौथा गुणिले हे 6चा वर्ग तसंच गुणिले 2 2 गेले 6चा पहिला म्हणजे 6 भागिले घाताचा गुणाकार 2 2 गेले 6चा 1 4चा चौथा तसंच गुणिले या ठिकाणी घाताचा गुणाकार 12ला 3 गुणलं 3 चौक 12 म्हणजे 6चा चौथा. आता लक्षात घ्या 4चा चौथा घात 4चा चौथा घात गेले. हे 6चा 1 आणि इथं 6चा वर्ग म्हणजे 6चा घन छेदस्थानी 6चा चौथा समान पाय घातांचा भागाकार आहे. 6 3 वेळा वरती आहे छेदस्थानी 6 4 वेळा आहे म्हणजे 1 खाली राहिला वरती 1/6. अचूक पर्याय या ठिकाणी 1/6 नंबर 2चा पर्याय. ओके. पुढला प्रश्न आहे एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 10 सेमी आहे. हा आयत एका कर्णावर कापला तर त्या होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहेत. पर्याय आहेत हे. आयताची लांबी 24 आणि रुंदी 10. या ठिकाणी 24 आणि 10 लांबी 24 रुंदी 10. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण हा 24चा वर्ग 576 10चा वर्ग 100 676चं वर्गमूळ या ठिकाणी 26 त्यामुळं 26 आला. आता दुमडला तर या त्रिकोणा हा त्रिकोण बसणार नाही एकच त्रिकोण राहणार. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिघांची बेरीज कर्ण आणि लांबी आयताची रुंदी. या ठिकाणी 26 आणि 24 किती झाले अगदी बरोबर आहे 50 50 हे 10 60 त्रिकोणाची परिमिती 60 सेमी. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या सोबतच्या आकृतीत रेषा RL समांतर रेषा PM समांतर रेषा ON. या ठिकाणी ही RL रेषा आहे ही PM आहे आणि ही ON रेषा आहेत समांतर आहे तिन्ही पण. कोण RLM 129 दिला आहे. कोण MNT 43 दिला आहे. तर कोण LMN विचारला आहे.
यल यम यन या दोन समांतर रेषांना पी एम आणि क्यू एन या दोन समांतर रेषांना एम एन छेदिक आहे. 43 मापाचा हा कोन आणि पी एम एन टी 43 आणि त्याला युत्क्रम कोण आहे एम पी एम एन. या ठिकाणी युत्क्रम कोण एकरूप असतात. हा पण 43 आणि या ठिकाणी रेषा यल आणि रेषा म्हणजे आर यल आणि पी एम रेषा समांतर आहेत. एल एम त्यांची छेदिका घेतली तर कोन आर एल एम आणि कोन पी एम एल हे जे कोण आहेत ते आंतरकोन आहेत. आंतरकोन पूरक असतात आणि 129 पूरक असतात. 180 दोघांची बेरीज असते. त्यातला एक दिला आहे 129. 180मधनं 129 वजा केले 10मधून 9 गेला 1 उरला. हातच्या दिला 18 8मधून 3 गेले 5 उरले 0 म्हणजे 51 मिळाले. म्हणजे हा पण 51 आहे. ओके हा 51 आहे आणि हा 43. 51 आणि 43 म्हणजेच एल एम एन. 3 आणि 1 4 5 आणि 4 9 94. अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे सागर आणि कांचन यांच्याकडील रक्कम 3/5 या प्रमाणात आहेत. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडील रक्कमेतून 25 रुपये खर्च केले तर त्यांच्याकडील रक्कम 6/7 या प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती. आपण सागरकडील रक्कम 3x मानू आणि कांचनकडील रक्कम 5x मानू. ओके सागरला 30 रुपये मिळाले अधिक 30 आणि कांचनकडील रकमेतून 25 रुपये वजा झाले वजा 25. सागरला 30 रुपये मिळाले कांचनकडून 25 रुपये खर्च झाले म्हणून वजा. इथं मिळाले म्हणजे अधिक. तर त्यांचं प्रमाण या घटनेनंतर किती होतं आहे तर 6/7 होतं आहे. हे सोडवायचं पटकन. 7 3x अधिक 30ला 7 त्रिक 21x अधिक 30 गुणिले 7 7 1 21 210 बरोबर 6 गुणिले 5 6 पंचे मागे घेऊया 6 पंचे 30x 6 गुणिले 5x 30x वजा 25 गुणिले 6 वजा 150. ओके मोठी संख्या पाठीमागे राहावी म्हणून पलीकडे लिहिण्याऐवजी माग घेतलं. 30x मधून 21x गेले 9x. ओके 101 एका पहिला आले वजा 150 पलीकडे गेले 210 पहिले आणि वजा 150 पलीकडे जाऊन 150 म्हणजे 360. 360 100ची किंमत 9ने 360ला भागायचं 9 चौक 36 9 0 0 100ची किंमत 40 आली. ओके म्हणजे सुरुवातीला दोघांकडे मिळून 100ची किंमत 40 आली. 40 गुणिले 3 3x सुरुवातीला हे कुणाची रक्कम आहे सागरची आणि कांचनची 5x. 3x म्हणजे 3 गुणिले 40 120 आणि 5x म्हणजे 5 गुणिले 40 200. 200 आणि 120 320 रुपये या ठिकाणी दोघांकडे मिळून रक्कम होती सुरुवातीला. अचूक पर्याय नंबर 1. ओके एका समभुज त्रिकोणाची परिमिती 14 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ओके वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती दिली आहे समभुज त्रिकोणाची 14 आहे. 14 गुणिले 14 बे 2 4 बे 7 14 ह्या 2 बे 7 14 7 7 49 49 वर्गमुळात 3 चौसेमी क्षेत्रफळ आहे. 49 वर्गमुळात 3 आहे 49 वर्गमुळात 3 चौसेमी हे त्याचं क्षेत्रफळ. अचूक पर्याय नंबर 3. प्रत्यक्षित आकाराच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 सेमी आहे उंची 10 सेमी. हा ठोकळा पूर्ण वितळून 3.5 सेमी त्रिज्येच्या 0.2 सेमी जाडीच्या जास्तीत जास्त किती चकत्या तयार होतील. या ठिकाणी वृत्तचित्त आकाराच्या ठोकळ्याचं घनफळ आहे त्याचा संपूर्ण रस तयार करायचा आहे आणि या रसापासून एक चकती 3.5 सेमी त्रिज्येची आणि 0.2 सेमी जाडीची तयार करायची आहे. एक म्हणजे एका चकतीच्या घनफळानं पूर्ण वृत्तचित्तीच्या घनफळाला वृत्तचित्तीच्या घनफळाला भागलं की आपल्याला चकत्यांची संख्या मिळणार.
वृत्तचित्तीचं घनफळ वृत्तचित्ती आकाराच्या ठोकळ्याचं घनफळ पाय आर वर्ग एच पाय आर वर्ग 7 वर्ग 7 गुणिले 7 ओके गुणिले उंची 10 आहे आणि चकतीचं पण पाय आर वर्ग एच पाय तसंच पायला पाय जातात आर वर्ग म्हणजे 3.5 त्रिज्या आहे ना 3.5 सेमी त्रिज्या आहे चकतीची 3.5 गुणिले 3.5 3.5 गुणिले 3.5 आणि गुणिले त्याची उंची म्हणजे जाडी 0.2 आहे म्हणजे एका चकतीच्या घनफळानं पूर्ण या वृत्तचित्ती आकाराचा ठोकळा आहे त्याच्या घनफळाला भागायचं पायला पाय गेले काळजी घ्या दशांशचिन्ह काढून टाक्या 3.5चं दशांशचिन्ह काढायचं 7 वर 0 द्यायचं ह्या 3.5चं दशांशचिन्ह काढायचं 7 वर 0 घ्यायचं ह्या 0.2चं दशांशचिन्ह काढायचं 10 वर 0 घ्यायचं मग 100 दशांशचिन्ह खालची निघून गेलेत 35 गुणिले 35 गुणिले 2 35 एक्के 35 दुनी 70 बरोबर 35 एक्के 35 दुनी 70 2 2 गेले राहिलं तेवढं त्यांचा गुणाकार 100 गुणिले 2 200 चकत्या तयार होतील अचूक पर्याय नंबर 1 ओके पुढचा प्रश्न आहे 4x घन वजा 5x वर्ग अधिक 8x वजा 10 या राशीत कोणती राशी मिळवल्यास बेरीज 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3 येते आता या ठिकाणी कोणती राशी ह्याच्यामध्ये मिळवली म्हणजेच या राशीतून ही राशी वजा करायची आपण म्हणतो ना 5 मध्ये x मिळवले की 10 मिळते म्हणजे 5 मध्ये किती मिळवले की 10 येते म्हणजेच इथला x आपण या 10 मधून 5 वजा करतो म्हणजे 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3 मधून 4x घन वजा 5x वर्ग अधिक 8x वजा 10 वजा करायचे या ठिकाणी पहा 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3 मधून हे वजा करायचं आहे वजा करताना दुसऱ्या ही बहुपदी आहे तिचं प्रत्येक चिन्ह बदलायचं प्रत्येक पदाचं वजाचं अधिक झालं या अधिकचं वजा झालं या वजाचं अधिक झालं आणि हे अधिक आहे हे वजा बाकीतलं वजा आहे वजा त्यामुळे 4x घन वजा 4x घन गेले वजा 12 अधिक 5 वजा 7x वर्ग वजा 8x वजा 1x वजा 9x आणि अधिक 10 वजा 3 अधिक 7 पहा वजा 7x वर्ग वजा 9x अधिक 7 कुठं आहे ना इथं वजा 7x वर्ग वजा 9x अधिक 7 अचूक पर्याय नंबर 2 अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी काल शिष्यवृत्तीला बसलेल्या 8वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा या शिष्यवृत्तीपुरतंच या प्रश्नपत्रिकेकडे पाहू नका भविष्यामध्ये MPSCच्या सरळ सेवा भरतीच्या अनेक परीक्षेला या पद्धतीची उदाहरणं असतात त्यामुळं या प्रश्नांचा आणि त्याच्या उत्तरांचा संग्रह ठेवा अतिशय सोप्या भाषेतून समजावून देण्याचा मी यथावकाश या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद या पुढील प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत